रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या छेडछाड प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला संबंधित महिलेनं वैभव आरणे या तरुणावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। मात्र याच दिवशी वैभव जगन्नाथ आरणे राहणार कोकमठाण यानेही संबंधित प्रकार हा घडवून आणला व यात मला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरणे यांनी दिलेल्या फिर्यादीत मी माझ्या मोटरसायकलनं कोकमठाण ते पिंपळवाडी आलो, तेथून धनवटे वस्तीकडे जात होतो, त्यावेळी मला 2 लोकांनी अडवले। यात रमेश तानाजी वायदंडे, विकासवीर, दादू पगारे व एक अनोळखी असे एका स्विफ्ट कारमधून आले होते। त्यांनी मला तू महिलेची छेड का काढली असं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यानंतर कारमधून मला नपावाडी रोडला हॉटेल सरकार येथे नेले व तेथे वरील चौघे व त्यांचे अनोळखी साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी व दांडक्यानं लोखंडी गजानं मारहाण केली। यावेळी मारहाण करून माझे 2 मोबाईल व माझ्या गळ्यातील चेन घेतली। मला म्हणाले की तुला जिवंत राहायचं असेल तर कोणाला काही सांगू नको, तुझा व्हिडिओ आम्ही काढला आहे असं बोलून त्यांनी मला माझी मोटरसायकल परत दिली। तिथून मी राहता व माझी आत्या रत्ना बैसाने राहणार शिर्डी हिचे घरी गेलो व तिला सर्व प्रकार सांगितला। तिथून राहता ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो। मला डोक्याला, डोळ्याला, डाव्या दंडावर, पोटरीवर मुका मार लागलेला आहे। या आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे। शिर्डी पोलीस स्टेशनला आरणे यांच्या फिर्यादीवरून वरील 3 व अनोळखी 4 अशा 7 जणांवर शिर्डी पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता BNS 2023 अन्वये 189/2, 191/2, 191/3, 190, 118/2, 115/2, 351/2, 352, 119/1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान वैभव आरणे याला बेदम मारहाण झाली असून महिलेचा विनाकारण उधार घेऊन झालेल्या मारहाणीत वैभव हा संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय द्यावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। वैभव आरणे या कार्यक्रमाला जात असताना रमेश वायदंडे यांना अर्ध्या त्या बोदग्याजवळ अडवून त्याचे साथीदार 7-8 जण मिळून जबर मार देण्यात आलाय। जबर मार देऊन त्याला छेडछाड त्याची भरपूर केली, त्याला खाली पाडून हे करून गजाना, लाद, बुक्की अशा प्रकारे त्याला भरपूर मार दिलाय। मार देऊन त्याच्या जवळचे मोबाईल व गळ्यातली चेन 2 मोबाईल हिसकावून त्याला मारण्याची धमकी देऊन त्याला जबरी मार देण्यात आलाय। हे गाडीत रमेश वैदंडे गाडीमध्ये त्याला मार देऊन गाडीमध्ये जाऊन त्याच्या 1 महिलांचा आधार केलाय। त्यांना 1 महिलाचा आधार करून माझ्या भाच्याला जबरी मार देऊन त्याची माफी मागण्यात आली। त्यांना जबरी मार देऊन लाताना हे करून त्या बाईच्या मस्तकावर तिथं याच्यावर पायावर मस्तक ठेवून माझ्या भाच्याला जबर हे केलं करण्यात गेलंय। मार देऊन हे करून हे झाल्याच्या नंतर त्याच्या हॉटेलला नेऊन सरकार हॉटेल तिथं नेऊन बी नशा बिशा करून माझ्या भाच्याला जबरी मार देण्यात आलाय। एक जण नशा करून माझ्या भाच्याला मारायचे प्रयत्न करत होता। गजाना बोलत ते तिथं कामाचे हे पडले होते, त्याचा कामाचा टँकर पण तिथं उभा होता पाण्याचा। रक्त निघल्यानंतर त्यांना कपड्यावर याच्यावर ते उभं करून आंघोळ घालून जबरदस्तीनं टँकर खाली त्याला उभं करून त्याचे कपडे बिपडे सगळे फेकून देऊन त्याच्याच खिशातून 500 रुपये काढून त्यांना स्वतः एक मुलगा त्यांचा पाठवून त्याच्या त्याचा साथीदार त्याला टी शर्ट व छोटी पॅन्ट आणून ती घालण्यात हे केली, त्याचे कपडे त्याचा हे करून टाकले त्यांना। आता माझा भाचा जबर जखमी आहे, संगमनेर मध्ये खाजगी याच्यात उपचार करण्यासाठी भरती झालेला आहे। झाल्याच्या नंतर माझ्या भाच्याला 2-4 जणांचे मोबाईल नंबर लिहून दिले, 50,000ची मागणी केली माझ्या भाच्याकडं। माझ्या भाच्याला धमकी दिली, हे 50,000 रुपये तू इथं आणून दिले तर ठीक आहे, नाहीतर हे तुला जबर मार देण्यात बी येईल आणि त्या महिलांचा जे व्हिडिओ तयार केलेला आहे ना तो व्हिडिओ पण तुझावाला आम्ही 50,000 आणून दिल्याच्या नंतर कट करू बोलले। तू जर नाही 50,000 रुपये आणून दिले तर तो कट करून, जर आणून दिले तर आम्ही हे करणार नाही। त्याच्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला गेलो। शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन आमची तक्रार नोंदली। आम्ही अशी मागणी केली आहे
का आमच्या मुलाला एवढं जबरी मार देऊन हे करून एवढं जबर आमच्या मुलावर अन्याय होऊन आमची तक्रार नोंदावी. रमेश वायदंडे यांच्या सोबत 7-8 जण मिळून ते असे सगळ्यांना हे केलेले माझ्या भाच्याला मारहाण, यांना जबरी कारवाई व्हावी आमची एवढीच नम्र विनंती आहे पोलीस स्टेशनकडे. का जबर यांना कारवाई तुमच्याकडून दिल्याच हे झाली पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे कळकळून तुम्हाला. यांना शिक्षा म्हणजे शिक्षाच झाली पाहिजे. कुठल्याही तरुणाला असा त्रास यांच्याकडनं झाला नाही पाहिजे. आज आमच्या तरुणाला झाला असा इतरही तरुणाला नाही त्यांच्याकडनं झाला पाहिजे. आमची माता माऊलींची याची सगळ्यांना कळकळून तुम्हाला प्रयत्न आहे, विनंती आहे. माझा भाऊ वैभव आरणे हा काही कारणास्तव कार्यक्रमानिमित्त पिंपळ रोडला जात असताना त्याला पिंपळ रोडच्या त्या धनवट वस्तीजवळचा एक बोगदा आहे, त्या बोगद्याखाली रमेश वायदंडे व त्याचे इतर साथीदार 8 जणांनी अडवलं व कुठलेही कारण नसताना त्याला थांब थांब बोलत त्याला अडवल्यानंतर चालू गाडीवर लाथ मारून त्याला खाली पाडण्यात आलं व 8-9 जणांनी मिळून रॉडनी, लाकडी दांड्यांनी व त्यांच्या धारदार शस्त्र काय असेल त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर म्हणजे जबरदस्त मारहाण केली, इतकी भयानक की बस. महिलेचा आधार घेऊन त्या वैभवला व्हिडिओ काढत एक बळजबरीने महिलेची माफी मागायला लावली. माफी मागल्यानंतर त्याच्या गळ्यातली 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 2 मोबाईल काढून घेतले. त्यानंतर वैभवला त्याच्या स्विफ्ट गाडीमध्ये टाकून सरकार हॉटेलला नेलं. एकोरके रोडला, रामपूरवाडी रोडला जे हॉटेल आहे त्या रोडला नेण्यात आलं व रोडला त्या हॉटेलला नेल्यानंतर वैभवला एका रूम मध्ये टाकलं त्यांनी हॉटेलच्या. व सगळेजण एक जण जायचा, दारू घेऊन यायचा व त्याला बेदम मारहाण केलेली. त्यानंतर वैभववर 3 नंबर लिहून दिले की या नंबरावर तू संध्याकाळपर्यंत जर पैसे पाठवले नाही तर आम्ही तुझे व्हिडिओ व्हायरल करू व तुझी बदनामी करू, अशी त्याला धमक्या देत त्याला मारहाण करत राहिली व त्याचे कपडे वगैरे शर्ट फाडला. त्यानंतर त्याला टँकर खाली नेलं. टँकर खाली नेऊन त्याला आंघोळ घालण्यात आली व एक शर्ट दुसरा आणून दिला व शर्ट घाल आणि जा आणि पैशाची सोय लाव, नाहीतर तुझे व्हिडिओ मी व्हायरल करेल, असं बोलत त्यांनी तिथून वैभवला पाठवले. हा प्रकार असा घडलेला आहे. आमची एकच विनंती आहे प्रशासनाला व सगळ्या यांना की आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा व जी महिलेचा त्यांनी आधार घेतला आहे तिची सखोल चौकशी करण्यात यावी. जर याच्यात आमचा भाऊ जर दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, हे आमचं म्हणणं आहे. तर आमचा भाऊ दोषी नसतानाही तुम्ही त्या महिलेचा आधार घेऊन आमच्या एका मुलाला तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. याची योग्य ती चौकशी होऊन योग्य तो न्याय आम्हाला भेटला पाहिजे. हे पोलीस प्रशासनाला आम्हाला एक विनंती आहे व पोलीस प्रशासनाने आम्हाला आवाहन केले आहे की तुम्हाला योग्य ती कारवाई, योग्य तो न्याय भेटेल, असं आमचा हे आहे. व न्यायदेवतावर पण विश्वास आहे की ते आम्हाला योग्य न्याय देतीलच, ही एक विनंती आहे. ही जुन्या वादातून यांनी घडून आणलेली घटना आहे. काही नातेवाईकांच्या जुन्या वादामधून ही घटना घडून आणलेली आहे. त्याची खुन्नस काढत त्याच्यासोबत हा प्रकार त्यांनी घडवून आणलेला आहे. आणि माझा भाऊ अक्षरशः संगमनेरच्या खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. त्याला एवढी बेदम मारहाण केलेली आहे. माझा नातेवाईक वैभव आरणे, याला योग्य तो न्याय भेटावा अशी आमची नम्र विनंती आहे. पोलीस प्रशासनाने जे आहे ते एकसर पूर्ण चौकशी पूर्ण घ्यावा. पोलीस स्टेशनला हीच मागणी करतो आम्ही. जे असन ते खोटे आरोप नाही करता जे असन ते खरे आरोप घ्यावा, एवढंच मागणं आमचं पोलीस प्रशासनाला करतो आम्ही. यांची सखोल चौकशी करावी. ती लेडीज कोण आहे तिची पण सखोल चौकशी करावी. ती आमच्या नातेवाईकाला माहिती पण नाही ती लेडीज कोण आहे, कुठून आली, काय नाही ते माहिती पण नाही. त्यांनी तरी पण त्या पूर्वीचे काहीतरी वाद झाले होते, त्यांनी त्या लेडीजला मध्ये घालून ते पूर्वीच्या वादासाठी त्यांनी हे केलं, पण त्याला मारहाण केली, जबर मारहाण केली. त्याच्या रुग्णालय संगमनेर मध्ये उपचार चालू आहे त्याच्यावर. त्यांनी काय असेल ते कठोर कारवाई करावा समोरच्या आरोपीला, रमेश वायदंडे इतर 8 जण जे असेल ते साथीदार, त्यांच्यावर फक्त एवढी विनंती आहे, नम्र विनंती करतो, आमच्या माणसाला न्याय भेटावा, एवढीच आमची मागणी पोलीस प्रशासनाला. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत
तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.